आपलं पुन्हा एकदा स्वागत। महाशिवरात्रीनिमित्त 12व ज्योतिर्लिंग असलेल्या घृष्णेश्वर मंदिरात शिवभक्तांची तुफान गर्दी पाहायला मिळते। मध्यरात्रीपासूनच भक्तिभावानं शिवभक्त घृष्णेश्वर मंदिर परिसरात दाखल होत आहेत। 12 ज्योतिर्लिंगांपैकी शेवटचं असलेलं हे मंदिर इतर मंदिरांपेक्षा वैशिष्ट्यपूर्ण आहे। त्यामुळेच या ठिकाणचं दर्शन घेतल्याशिवाय परिक्रमा पूर्ण होत नाही अशी मान्यता आहे। त्यामुळे देशातील अनेक शिवभक्त आवर्जून वेरूळ इथे येतात। दरम्यान घृष्णेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यातून थेट आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांनी। राज्यभरात आज महाशिवरात्र निमित्ताने वेगवेगळ्या मंदिरांमध्ये मोठी गर्दी आहे। संभाजीनगरचं 12वं ज्योतिर्लिंग घृष्णेश्वराच्या मंदिरात देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी आपल्याला पाहायला मिळते। रात्री 12 वाजता पूजा झाली आणि त्यानंतर हे मंदिर दर्शनासाठी उघडण्यात आले आहे। तेव्हापासून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भाविकांची गर्दी आहे। घृष्णेश्वरचा याचा अर्थ जर आपण बघितला तर भक्तीने प्रोजित झालेला ईश्वर अशी व्याख्या आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी असते। घृष्णेश्वर लिंगाचं दर्शन घेतल्यानंतर 12ही ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतल्याचं पुण्य लाभतं अशी भाविकांची श्रद्धा आहे आणि त्यामुळे प्रत्येक भाविक या ठिकाणी दर्शनासाठी महाशिवरात्रीच्या निमित्ताने गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळतं। फक्त महाराष्ट्रात नाही तर देशभरातील भाविक या ठिकाणी येत असतात। गेल्या वर्षी आपण जर बघितलं तर दर्शनासाठी 4 तास लागत होते, मात्र यावेळी प्रशासनाने तो 1 तास कमी केलेला आहे, उपाययोजना केलेल्या आहे। त्यामुळे यावेळी दर्शनासाठी फक्त 3 तासात दर्शन होणार असल्याचा दावा केलेला आहे। मध्यरात्रीपासून भक्तिभावाने शिवभक्त या ठिकाणी या घृष्णेश्वर मंदिरात दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात। 12 ज्योतिर्लिंगापैकी शेवटचं हे मंदिर आहे आणि त्यामुळे या मंदिराचं वैशिष्ट्य देखील आहे। या ठिकाणी दर्शन घेतल्यानंतर पूर्ण परिक्रमा पूर्ण होते अशी भावना सगळी भाविकांची आहे आणि त्यामुळेच मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी होत असते। आपल्यासोबत इथले काही महाराज आहे, कशा पद्धतीने सगळी गर्दी होते सकाळपासून? काय सकाळपासून गर्दी होते? हो, खूप सकाळपासून रात्री 12 वाजेपासून गर्दी खूप चालू होती आणि आज रविवार असल्यामुळे महाशिवरात्रीचा मोठा महासंग्राम देवाचा हे चालू आहे। खूप लोकांची गर्दी चालू आहे रात्री 12 वाजेपासून। काय वेगळं पण आहे? 12वे ज्योतिर्लिंग शेवटचं ज्योतिर्लिंग आहे, त्यामुळे हे दर्शन घेतलं तर 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन होतं असं भावना आहे? हे शेवटचं 12वं ज्योतिर्लिंग आहे। हे दक्षिणमुखी असल्यामुळे इथे ज्योतिर्लिंगांची समाप्ती होत आहे। नक्कीच आपण बघतोय अशा पद्धतीने शिवलिंग आहे त्याला स्पर्श दर्शन साठी हे सगळे भाविक या ठिकाणी गर्दी करत असतात आणि रात्रीपासून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी होताना पाहायला मिळते। भाविक दर्शनासाठी या ठिकाणी रांगा लावतात। तब्बल 1 ते 1.5 किलोमीटरची रांग आहे आणि 3 तास एका व्यक्तीला दर्शनासाठी लागणार आहे। त्यामुळे यावरून गर्दी किती आहे याचा देखील अंदाज येतोय। राहुल चव्हाणचा मोहसिन शेख, NDTV, वेरूळ, छत्रपती संभाजीनगर।